सोलापूरच्या मोहोळ तालुक्यातल्या 13 मैल ते वळसंग या 81 किलोमीटरच्या नवीन रस्त्यासाठी 740 कोटींच्या निधीला मंजुरी मिळाली आहे. आमदार सचिन कल्याण शेट्टींनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे मागणी केली होती. अखेर कल्याण शेट्टी यांच्या मागणीला यश आलेलं आहे. सलग 3 दिवसांच्या सुट्यांमुळे पर्यटकांची पावलं कोकणाकडे वळली आहेत. रायगडच्या अलिबाग, नागाव, किहीम, काशीद किनाऱ्यावर पर्यटकांनी गर्दी केली आहे. शाळांना सुट्या असल्यामुळे बसची कंपनी देखील सुटीचा मनमुराद आनंद घेताना दिसते. मावळ तालुक्यात खरीप हंगामाची कृषी विभागाकडून जोरदार तयारी सुरू झाली आहे. राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत जमीन सुपीकता निर्देशांक मृदा तपासणी कार्यक्रम 9 गावात घेण्यात आला. यामध्ये 750 शेतकऱ्यांचे माती नमुने काढण्यात येणार आहेत. पंढरपूरमध्ये विठ्ठल दर्शनासाठी नागरिकांची मोठी गर्दी पाहायला मिळते. विठ्ठलाची दर्शन रांग चंद्रभागेच्या तीरावरील सारडा भवनच्या पुढे पोहोचली. उन्हाची तीव्रता अधिक असून देखील सलगच्या सुट्यांमुळे नागरिकांची गर्दी वाढली आहे. रत्नागिरीच्या चिपळूणमध्ये नगर परिषदेसमोर हिंदू राष्ट्र समन्वय समितीच्या वतीनं साखळी उपोषण करण्यात आलं. नागरिकांचं आरोग्य आणि पर्यावरण धोक्यात असून अवैध भंगार दुकानांवर तातडीनं कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. तर प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे शहराचं रूपांतर स्क्रॅप सिटीमध्ये होत असल्याचा आरोप केला. मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरील वृक्ष लागवडीसाठी पाठपुरावा करूनही केवळ आश्वासनं मिळाले नाही. संतप्त चिपळूण वासियांनी भूसमाधी आंदोलन केलं. त्यानंतर प्रशासनानं 15 जुलैपर्यंत इंदापूर ते तळेगावच्या दरम्यान महामार्गावर संपूर्णपणे वृक्ष लागवड केली जाईल असं लेखी हमी आंदोलन कार्यकर्त्यांना दिली. शिरूर तालुक्यातल्या रांजणगाव पोलीस स्टेशनमध्ये विशेष आरोग्य तपासणी शिबिराचं आयोजन केलं होतं. या शिबिराला चांगला प्रतिसाद मिळाला. या शिबिरात रक्तदाब, मधुमेह, हृदयविकार आदींची तपासणी करून आवश्यक ते मार्गदर्शन केलेलं आहे. या शिबिरात विशेष करून महिला पोलीस कर्मचाऱ्यांच्या आरोग्याशी संबंधित समस्यांवर विशेष भर दिला. तुमसर तालुक्यातील कमकासूर गावात पाण्याचं भीषण वास्तव समोर आलंय. जवळपास 300 लोकवस्तीचं गाव आहे. मात्र गावात एकच विहीर असल्याने या संपूर्ण गावाचा भार विहिरीवर आहे. पाण्यासाठी दररोज सकाळपासूनच महिला आणि पुरुषांची लांबच लांब रांग असते. अनेक वेळा पाण्यासाठी तासनतास प्रतीक्षा करावी लागते. त्यामुळे दैनंदिन कामावर देखील परिणाम होतोय. नाशिकच्या येवला तालुक्याच्या ग्रामीण भागात यंदा भीषण पाणी टंचाई निर्माण झाली असून ग्रामस्थांना हंडाभर पाण्यासाठी मोठी वणवण भटकावी लागते. गेल्या वर्षी पावसानं दमदार हजेरी लावल्यामुळे डिसेंबर, जानेवारी ऐवजी मार्च महिन्यात टँकरची मागणी करण्यात आली. मात्र उन्हाच्या वाढत्या कडाक्यामुळे विहिरींनी आताच तळ गाठल्यानं मार्च महिन्यापासूनच अनेक गावात टँकर सुरू करण्यात आलेला आहे. पुण्याच्या शिरूरमधील वनविभागानं उत्कृष्ट कामगिरी केली आहे. शिरूरमधील पिंपरखेड परिसरात गेल्या 4 महिन्यात वनविभागानं बिबट्यांचा स्ट्राईक केला आहे. अवघ्या 5 किलोमीटरच्या परिघातून तब्बल 46 बिबटे जेरबंद करण्याची ऐतिहासिक कामगिरी केली आहे. जळगाव जिल्ह्यातील भुसावळमध्ये एका घराला भीषण आग लागली. यावेळी वाऱ्यामुळे आग मोठ्या प्रमाणात पसरली. या आगीमुळे परिसरातील नागरिकांची धावपळ झाली. यावेळी घरात कुणी नसल्यानं मोठा अनर्थ टळला.